ज्ञान प्रबोधिनी शिक्षण अंतर्गत वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक ज्ञान प्रबोधिनी शिक्षण संस्था कल्याण अंतर्गत वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा चापके तलावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर या शाळेतील भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भामध्ये आज दिनांक 11/12/2025 रोजी येथे नागपूर येथे यशवंत स्टेडियम येथे उपोषण सुरू आहे आणि या चापके तलावली भ्रष्टाचार प्रकरणासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते ज्यामध्ये प्रभाकर भुसारा आहेत, जे जव्हारचे आहेत, त्यानंतर भास्करराव दळवी साहेब आहेत, हे वाड्याचे आहेत, अशा अनेक सामाजिक संघटनांनी कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून ह्युमन राईट्समध्ये सुद्धा केस दाखल केली होती आणि ह्युमन राईट्सनी सुद्धा या संदर्भामध्ये निर्णय दिला। तसेच या आश्रमशाळेमध्ये सुधीर मरिबा माने नावाचा एक मुख्याध्यापक म्हणजे ज्याला शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली आणि शिक्षण सेवक हा 3 वर्षासाठी असतो, त्यानंतर त्याला 5 वर्षाचा शिक्षकाचा अनुभव असायला पाहिजे, तेव्हा त्याला मुख्याध्यापक करता येते। परंतु या मानेला शिक्षण सेवकाचा डायरेक्ट मुख्याध्यापक करून टाकला आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की आयुक्त साहेबांच्या खोट्या सह्या करून प्रकल्प कार्यालयाला कुठलाही प्रस्ताव रजिस्टर्ड नाही आहे, आवक जावकला नोंद नाही आहे। माननीय अपर आयुक्त ठाणे यांच्या सुद्धा कार्यालयामध्ये कुठलीही आवक जावकला नोंद नाही आहे आणि असा माणूस हा 12 वर्ष तब्बल या आदिवासी विभागामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतो, जवळपास 1.25 ते 1.5 लाख रुपये पगार घेत आहे आणि रोज दारू पिऊन येऊन तिथे धिंगाणा करतो। संस्था चालक नामदेवराव मोडके यांचा उन्मत्त झालेला हा सुधीर माने हा भाचा आहे आणि याला प्रोटेक्ट करण्याचं काम जव्हार प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे काही अधिकारी हे करत आहे। गेल्या 2 वर्षापासून प्रचंड आम्ही मानसिक यामध्ये सर्वांनी वेदना घेतल्या, कारण एका कागदासाठी आम्हाला पनवेलवरून जव्हारला यावं लागायचं आणि जर प्रकल्प कार्यालयाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा जर वरदहस्त नसता तर हे गोडबंगाल झालं नसतं। परंतु यांचा वरदहस्त आहे, यांना सुद्धा पॅकेट पुरवले जातात आणि बोगस अनुदान लाटलं गेलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची दखल माननीय आजच्या ज्या प्रकल्प अधिकारी आहे डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम यांनी सुद्धा दखल घेतली। तसेच माननीय अपर आयुक्त आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मी बघितलेत, ज्यांचं नाव आहे माननीय गोपीचंदजी कदम साहेब, यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आणि या हरामखोर मानेची ऑर्डर ही रद्द केली, अवैध ठरवली। आता प्रश्न हा आहे की ऑर्डर अवैध ठरवून चालणार नाही। याच दरम्यान केशव पवार नावाचा मुख्याध्यापक हा सुद्धा बोगस बिले हे ट्रेझरीला सादर केली आणि यांनी सुद्धा अनेक बोगस बिलं स्वतःच्या सहीने काढलेली आहे। यामध्ये जव्हार प्रकल्प कार्यालयाचा लेखा विभाग सुद्धा सामील आहे। ही गोष्ट जवळपास 1.5 वर्षापूर्वी आम्ही निदर्शनास आणून दिली, तरी सुद्धा कारवाई केलेली नाही। आमची मागणी आहे की अशा या उन्मत्त झालेल्या या संस्था चालकाला, संबंधित कर्मचाऱ्यांना आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना यांच्यावर SIT बसवण्यात यावी। यांच्याकडून संपूर्ण शासनाच्या तिजोरीमध्ये यांनी उचललेल्या संपूर्ण फंडाची रिकव्हरी करून व्याजासह पैसे जमा करण्यात यावे आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। आज आदिवासी माझे बांधव आहेत आणि आदिवासी समाजाचे लहान लेकरं आहेत आणि या लेकरांना साधं पुरेसं अन्न दिलं जात नाही। पूर्वी 1500 रुपये ग्रँट होती दर महिन्याला, आता 2100 रुपये, पण 500 रुपये सुद्धा खर्च केले जात नाही। 2 रुपये किलोचा तांदूळ आणला जातो आणि कोलम तांदूळाचा रेट लावला जातो। असं अनेक प्रकारचं गोडबंगाल हे वर्षानुवर्ष चालू आहे। बोगस भरती करण्यात आलेली आहे, बोगस ऑर्डर आहेत। तसंच माननीय अप्पर आयुक्त ठाणे यांच्या कार्यालयाचे तत्कालीन अधिकारी होते हेमंत पाटील यांनी अशा पत्रावळीसारख्या अनेक ऑर्डर वाटलेल्या आहेत की ज्या ऑर्डर एका हॉटेलला तयार व्हायच्या, कुठल्याही आवक जावकला नोंद नसायची आणि या लोकांना असे जे अधिकारी आहेत, असे जे कर्मचारी आहेत यांच्यावरती तात्काळ SIT बसवण्यात यावी, यांच्यावरती तात्काळ यांना शासन करण्यात यावं। मी माननीय मुख्यमंत्री साहेब
देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उईके साहेब यांना विनंती करतो की हा जरी जव्हार प्रकल्पाचा जरी विषय असला तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पांमध्ये अशा प्रकारचे गोडबंगाल भरपूर आहेत. आदिवासी समाजाचा हा विकास झालाच पाहिजे, परंतु जिथपर्यंत प्रकल्पामध्ये भ्रष्टाचारी अधिकारी असतील तिथपर्यंत कधीही विकास होणार नाही. बरेच वेळा काय होतं की प्रकल्प अधिकारी म्हणून काही नवनियुक्त अधिकारी IAS अधिकारी येतात, त्यांचा प्रोबेशन पिरियड त्या कालावधीसाठी असतो, परंतु इथे वर्षानुवर्ष आता 10 वर्षापासून प्रस्तावित झालेले काही सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असणारी टीम संपूर्ण प्रकल्पाचं नाव खराब करते, मंत्र्यांचं नाव खराब करते, IAS अधिकाऱ्यांचं नाव खराब करते. IAS अधिकाऱ्यांच्या नावावरती हे खालचे सेकंड क्लास कर्मचारी हे पैसे उचलतात आणि त्यांना म्हणजे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. यांच्या प्रचंड प्रॉपर्टी आहेत, म्हणजे एकेका प्रकल्पामध्ये बरेचसे काही शिक्षक बसवलेले आहेत, म्हणजे शिक्षकाचं काम आहे शाळेमध्ये आणि तो कसा सहाय्यक प्रकल्प अधिकारी होऊ शकतो. तर त्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांना काम द्या. तर अशा प्रकारचं फीज नाही. ह्या ज्या शाळा आहेत ह्या काही शासनाच्या आहेत आणि काही ह्या अनुदानित शाळा आहेत आणि संपूर्ण अनुदान हे शाळा देत असते, परंतु संस्थाचालक आणि असे बोगस मुख्याध्यापक जे म्हणजे आता बरेचसे प्रकरण, आज जव्हारचं प्रकरण, सुसाईड प्रकरण सर्वत्र गाजते आहे. त्याच प्रकारे या शाळेमध्ये सुद्धा मागच्या 5 वर्षापूर्वी 354चा गुन्हा दाखल झालेला होता. एका नाही तर अनेक मुलींवर अत्याचार झालेले होते, ते अत्याचार दाबण्यात आले. कोर्टामध्ये सुद्धा एव्हिडन्स हे चेंज केले गेले. प्रशासनाने याची कोणतीही पुनर्दखल घेतलेली नाही, प्रशासन कधीही अप्रोच झालेला नाही. आम्ही म्हटलं पुनर्याचिका दाखल करा, अपील दाखल करा, त्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल कधी, आमच्या या लहान मुलींना न्याय मिळेल कधी, हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मुख्यमंत्री साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, पण लाडक्या बहिणींच्या मुली या अजूनही सुरक्षित आपल्या शाळेमध्ये नाही आहे. या मुलींना सुरक्षितता मिळाली पाहिजे आणि असे भ्रष्ट उन्मत्त झालेले संस्थापक यांच्या शाळा तात्काळ रद्द करून, त्यांच्या मान्यता रद्द करून त्यावर तात्काळ प्रशासक बसवण्यात यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून माझ्यासाठी प्रचंड कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो, मीडियाचं सुद्धा आभार मानतो. आणि या घटनेला आपण सर्वांनी मिळून वाचा फोडूया. हा नुसता जव्हारचाच प्रश्न नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गोडबंगाल चालू आहे. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव अनिता योगेंद्र कोलते. मी गेल्या अनेक वर्षापासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करते. आज जो आश्रम शाळेचा विषय आहे तो सुद्धा एक विद्यार्थ्यांचा विषय आहे, म्हणून मी सुद्धा या उपोषणासोबत नागपूरला उपोषणासाठी बसलेले आहे. असा जो भ्रष्ट शाळा आहेत किंवा आश्रम शाळा आहेत ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेतच, पण आज जो आमच्या समोर हा चापके तलावीचा विषय आमच्या समोर आला, जो आम्ही त्याच्यामध्ये घेतले, कारण विद्यार्थ्यांना जर पोषण आहार जर मिळत नसेल तर त्यांच्या प्रकृतीवर पण परिणाम होतो. सोबतच त्यांच्यावर अनेक ज्या मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार पण झालेले आहेत, त्या केसेस दाबल्या गेलेल्या आहेत. हा खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे, असं व्हायला नको आहे. परंतु या शाळेतच नाही तर अनेक शाळेमध्ये सुद्धा असे प्रकार होत असतील, तर अशा शाळा ज्या आहेत त्या तात्काळ बंद झाल्या पाहिजे. जे भ्रष्ट अधिकारी आहेत, जे वरच्या फक्त संस्थापकांना त्यांच्याकडून लाच घेऊन जर अशा पद्धतीचे घोडबंगाल करत असतील तर अत्यंत ते चुकीचं आहे. शासनाला विनंती आहे की हे तात्काळ यांची मान्यता रद्द करावी आणि त्या विद्यार्थ्यांना, आदिवासी परिवारांना न्याय देण्यात यावा. सोबतच जे जे अधिकारी भ्रष्ट आहेत, ज्यांनी चुकीचे कामं केले त्यांच्यावर तात्काळ पद्धतीने फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. जे शिक्षक आज एकच वर्षाचा शिक्षक सेवक बनून त्याला लगेच मुख्याध्यापक बनवलं गेलं, शासनाचा 1.5 लाख रुपये दर महिन्याचा पगार ते घेत आहेत, त्यांच्याकडून ती रिकव्हरी करून शासनादरबारी त्यांचा तो
त्यांच्या पैसा त्यांनी व्याजासह त्यांच्याकडून परत घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या अशा अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना जे वरिष्ठ अधिकारी मदत करतात त्यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. की मी एक शिक्षिका म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही मी आज इथे मागणी करते आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज त्यांनी बरेचसे अनेक अडचणी सोडवलेल्या आहेत, सगळ्यांना न्याय दिलेला आहे. आम्ही सुद्धा आमची पण विनंती आहे की या विषयाला सुद्धा ते न्याय देतील. शिंदे साहेब जे आहेत जे ठाणे जिल्ह्यातच ही शाळा येतात आणि असे आदिवासी भाग म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. अशा अनेक आश्रमशाळा आहेत ज्यावर चौकशी केल्या गेली पाहिजे, वारंवार तिथे चौकशी झाली पाहिजे जेणेकरून कुठे काय भ्रष्ट होते ते लक्षात येईल शासनाच्या. मी इथून सुद्धा विनंती करते, मुख्यमंत्री साहेब आहे, उपमुख्यमंत्री साहेब आहे, अजितदादा आहेत, या सर्वांनी यावर लक्ष देऊन तात्काळ या गोष्टीचा निकालात काढावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की या वात्सल्य प्राथमिक आश्रमशाळेमध्ये म्हणजे मुलांचं मिठाचं बिल किती काढलं असेल तर एका दिवसाला एक मुलगा 3.5 किलो मीठ खातो असं बिल काढलं. म्हणजे 39 लाख रुपयाचं फक्त मिठाचं बिल काढलेलं आहे. म्हणजे जर इतक्या प्रमाणात जर मीठ या विद्यार्थ्यांना दिले जात असेल तर शासनाने आणि आरोग्य विभागाने या मुलांची म्हणजे यांच्या आरोग्याची चौकशी केली पाहिजे आणि मुलांचं जर काही आरोग्याची त्यांच्या आरोग्याला काही झालं, त्यांच्या शरीराला काही इजा झाली तर याची सुद्धा सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. म्हणजे 3.5 किलो मीठ मुलं खातात, 39 लाख रुपयाचं मीठ हे बिलामध्ये दाखवलं जातं. म्हणजे शासनामध्ये कशा प्रकारचं गोडबंगाल चाललंय. आदिवासी विभागाचे मंत्री महोदय सुद्धा नेमकं त्यांचं लक्ष कुठं आहे. त्यांनी माननीय मी अशोकरावजी उईके साहेबांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपण आदिवासी समाजाचे मंत्री आहेत, आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ते आजही दुर्लक्षित आहे, शोषित आहे. त्यांचं शोषण गव्हर्नमेंट किती दिवस करणार आहे आणि हे अधिकारी उन्मत्त झालेले अधिकारी किती दिवस करणार आहे. तात्काळ 3 वर्ष झालेले जितके अधिकारी असतील त्यांना तात्काळ ट्रान्सफर द्या, त्यांच्यावरती सस्पेन्शनची कारवाई करा, जिथे ते चुकलेले असतील त्यांना बडतर्फ करा अशी आम्ही या ठिकाणी सुद्धा मागणी करतो.